आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो. मी खचणारा पळणारा नाही. माझ्यावर होणारे आरोप खरे असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन. दुसऱ्याचे बाप चोरावे लागतायत ही कुठली भेसळ. ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला बोल तर भाजपाला राजकारणात स्वतःची पोरं होत नाहीत म्हणून दुसऱ्याची पोरं चोरतात. ठाकरेंचा भाजपवरही निशाणा. बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही. बाळासाहेब विचारात आणि कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शिवसैनिक खचलेला नाही तर पेटून उठलाय. संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक आज माझ्या सोबत. उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. कपाळावरच्या गद्दारीचा शिक्का पुसायला तुम्हाला किती वेळ लागणार. मी कुणाला भेटत नव्हतो तर तू निवडून कसा आलास. उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर निशाणा. कुत्ते भोगते रहते हैं, टाइगर दहाड़ता है. टाइगर शिकार करता है हा फक्त ट्रेलर. पिक्चर अभी बाकी है. ऑपरेशन टाइगर वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा. जिथं गद्दारी झाली तिथल्या मतदारांची माफी मागतो. मोदींचा चेहरा न वापरता 9 खासदार निवडून आणले. बंडखोरांना जाब विचारा. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन. काही जण म्हणतात तुडवा हिम्मत असेल तर समोर या. तुडवायला पाय असावे लागतात. शिंदेंचा राऊतांवर निशाणा तर शिंदेंकडून संजय राऊतांचा कंपाऊंडर असा उल्लेख. खासदार फुटले हा छोटासा झटका. अजून विधानसभेचा फटका आहे आणि महापालिकेचाही मोठा चटका आहे. गुलाबराव पाटलांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. तर या दोन्ही मेळाव्यांमधून एकामेकांवर हल्लाबोल करण्यात आला. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या नावातील राजे आता काढून टाकावं. राजे हा शब्द राजाभाऊ वाजेंना शोभून दिसतोय. कवी नितीन चंदनशिवे यांचा खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा. माझ्या हैरणीतील शेवी ऐकली तर राऊत 4 दिवस झोपेतून उठणार नाहीत. ज्यांची लंगोटी फाटली आहे ते आमच्या पगडीवरती बोलतायत. गुलाबराव पाटलांच्या राऊतांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा. तुमच्यात हिंमत असेल तर एकाही खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा. शिवसैनिक घरात घुसतील आणि कानफाड फोडतील. रामदास कदमांचा ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार. रवींद्र धनगेकरांचा दावा. ऑपरेशन टायगरमुळे शिंदेंची दिल्लीतील ताकद वाढली आहे. धनगेकरांची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवावे लागताय. वायफळ बोलून काही होत नाही. श्रीकांत शिंदेंच्या राऊतांवर टीका. तर आता तरी घरी बसून राजकारण करण्याची परिस्थिती राहिली नाही. ठाकरेंनाही टोला. मुंबईतील शमुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा. यावेळी उद्धव ठाकरे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि शर्मिला ठाकरेही उपस्थित होते. बंडखोरीनंतरही ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या खासदारांचा सत्कार. संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजेंचा सत्कार. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या हस्ते सत्कार. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा शिवसेनेचा मेळावा. मोठे गार केले गंमत मध्ये असा आशय आणि शिंदेंचा फोटो असलेले बॅनर घेऊन कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील मेळाव्याला हजर. मित्र आज मेळाव्याला सोबत नसल्याचं दुःख. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडखोरीवर कैलास पाटलांची प्रतिक्रिया. आता बघूयात मोठ्या राजकीय टॉप 9. संजय राऊतांची स्थिती म्हणजे अंगात नाही बळ पण चिमटा काढून पळ. पक्ष उद्ध्वस्त झाला तरी राऊतांची घमेंड उतरली नाही. शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंची टीका. माझा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य. बंडखोरीनंतर ओमराजेंची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया. राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं. शिवाय विकास निधीचा अभाव. त्यामुळे मी मोठ्या धर्मसंकटात होतो. ओमराजेंची माध्यमांना प्रतिक्रिया. आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं. ओमराजेंकडून नाराजी व्यक्त. तर फडणवीस शिंदे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत करतात. ओमराजेंकडून कौतुक. खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातच फोटो समोर. जगदीश हरताडेंच्या फेसबुक पोस्टवर निंबाळकरांचा फोटो. तर कोर्ट घरात भरतं का. आम्हाला काय शिकवता. राऊत ओमराजेंवर संतापले. कितीही कारणे द्या तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं हे सत्य आहे. महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण सहन करणार नाही. आदित्य ठाकरेंकडून एक्सवरती पोस्ट करत ओमराजेंसह बंडखोर खासदारांवर हल्ला.
आमचे 6 खासदार विकले गेले, संजय राऊत यांचा आरोप. बंडखोरांमध्ये मंत्रिपदावरून वाद, एकाला पद तर इतरांना आणखीन 25 कोटी अशी मांडवली झाल्याचा दावा. ठाकरे गटाच्या 20 आमदारांपैकी 10-12 आमदार फुटले तर आश्चर्य वाटायला नको. शिंदेच्या शिवसेनेचे निलेश राणे यांचं वक्तव्य. निलेश राणेंची संजय राऊतांवरही टीका. उभाटा गटात खासदारानंतर आता आमदार आणि नगरसेवकांमध्ये खदखद. पक्ष नेतृत्वाकडून पाठबळ मिळत नसल्यानं आमदार लवकरच वेगळी भूमिका घेऊ शकतात, मंत्री शंभूराज देसाईंचा दावा. ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवकही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. ऑपरेशन टायगरवर शिंदेच्या शिवसेनेचे नेते मुर्शी पटेल यांचा दावा.